नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय गणित 7वं प्रकरण चलन अभ्यासणार आहोत। तर चलन अभ्यासण्यापूर्वी किंवा सराव संच 7.1 सोडवण्यापूर्वी काही महत्त्वाच्या बाबी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। तर चलनाचे दोन प्रकार आहेत, त्यातलं पहिलं आहे समचलन। आता समचलन म्हणजे काय की समजा एका वहीची किंमत 10 रुपये आहे, मग आपण वह्यांची संख्या आणि वह्यांची किंमत दोन वहीसाठी 20 रुपये, 4 वहीसाठी 40 रुपये, 7 वहीसाठी किती लागणार 70 रुपये, 5 वहीसाठी 5 वह्यांसाठी 50 रुपये। म्हणजे एका वहीची किंमत 10 रुपये आहे असं आपण मानलेलं आहे। तर 2 वह्यांसाठी 20 रुपये लागतील, 4 वह्यांसाठी 40 रुपये लागतील, 7 वह्यांसाठी 70 रुपये लागतील, 5 वह्यांसाठी 50 रुपये लागतील। म्हणजे इथं एक संख्या वाढली की दुसरीसुद्धा त्याच प्रमाणामध्ये वाढते। इथे ही कमी झाली, पुन्हा रुपयेसुद्धा कमी झाले। तर या ठिकाणी वह्यांची संख्या आणि वह्यांची किंमत यांचं जे गुणोत्तर आहे, म्हणजे हे गुणोत्तर आपण 2/20 काढलं तर बे एक बे म्हणजे किती आलं 1/10। तसं 4/40 काढलं तरीसुद्धा ते किती येणार आहे 1/10 येणार आहे। म्हणजे इथं गुणोत्तर स्थिर आहे। समचलनामध्ये गुणोत्तर स्थिर असते आणि दोन संख्यांपैकी एक संख्या वाढली तर दुसरीसुद्धा त्याच प्रमाणामध्ये वाढत असते, याला म्हणतात समचलन। म्हणून आता आपण ह्या संख्या जर आपण वह्यांची संख्या x मानली आणि वह्यांची किंमत आपण y मानली तर x आणि y हे समचलनात आहेत असं म्हणतात। x आणि y हे समचलनात आहेत असे म्हटले जाते किंवा असे म्हणतात आणि त्यांच्यामध्ये समचलन आहे। आता हे चिन्हाच्या साहाय्याने कसं लिहितात तर x समचलन y, x समचलन y हा हे जे चिन्ह आहे हे एक ग्रीक अक्षर आहे आणि याला अल्फा असं म्हणतात, परंतु आपण वाचताना मात्र x समचलन y असं लिहायचं आहे। हे चलनाचं चिन्ह आहे आणि हे चिन्ह वापरून आता आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत। म्हणून x समचलन y, आता x समचलन y असेल म्हणजे x आणि y मध्ये समचलन आहे, तर हे समीकरणाच्या रूपात कसं लिहितात तर x बरोबर ky। आता x बरोबर ky म्हणजे काय इथं जर आपल्याला समजून घ्यायचं असेल बघा, तर 2 म्हणजे इथं 20 किती आहे 2 गुणिले 10, 4 गुणिले 10, 7 गुणिले 10, म्हणजे याप्रमाणे या ठिकाणी x बरोबर ky आणि k ची किंमत म्हणजे हा y इकडे आपण भागिले घेतला तर हे गुणोत्तर मिळतं 1/10। म्हणजे बघा 2 बरोबर इथं आपण k आणि कंसात 20 असं लिहिलं वह्यांची किंमत, तर 2/20 हा 20 इकडे आपण भागिले घेतला तर k येतो आणि बे एक बे म्हणजे k ची किंमत आली 1/10, म्हणजेच हे गुणोत्तर येतं। हे लक्षात ठेवा, कारण पुढं तुम्हाला 9वी 10वीला सुद्धा चलनावरती उदाहरणं आहेत। म्हणून हे चलनाचं समीकरण आहे, चलनाचे, आणि हे समीकरण आता आपल्याला उदाहरणामध्ये वापरायचं आहे, चलनाचे समीकरण। आणि हा जो k आहे याला म्हणतात चलनाचा स्थिरांक। या दोन गोष्टी लक्षात ठेवा। फक्त यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे की या कोणत्याही दोन किमतींपैकी एक किंमत वाढली की दुसरीसुद्धा वाढते, पहिली कमी झाली की दुसरीसुद्धा कमी होते, म्हणजे त्याच प्रमाणामध्ये ते वाढत असतात। आणि म्हणून x आणि y मध्ये समचलन आहे हे याप्रमाणे दाखवतात। वाचताना x समचलन y आणि याचं चलनाचं समीकरण आहे x बरोबर ky आणि k हा
चलनाचा स्थिरांक आहे. आता यावरून आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत. बघा, आता पहिलं गणित आहे यातलं 7.1 मधलं. पहिला प्रश्न, चलनाचे चिन्ह वापरून लिहा. वर्तुळाचा परिघ C त्याच्या त्रिज्येशी म्हणजे R समप्रमाणात असतो. इथं आपल्याला अक्षर दिलेली आहेत, त्याच्यामुळे दुसरे अक्षर वापरायची गरज नाही. इथं C वर्तुळाचा परिघ आणि कोणाचा संबंध आहे, त्रिज्या R समप्रमाणात असतो म्हणजे समचलनात असतो. हे समप्रमाणाचं किंवा समचलनाचं चिन्ह आहे. याप्रमाणे आपल्याला हे चिन्हाचा वापर करून लिहायचं आहे. त्यातलं दुसरं गणित, मोटारमध्ये भरलेले पेट्रोल L व तिने कापलेले अंतर D समप्रमाणात असतात. म्हणजे मोटारमध्ये भरलेले पेट्रोल L आणि अंतर D हे सुद्धा समप्रमाणात आहेत. आता पुढचं दुसरा प्रश्न, सफरचंदाची किंमत व सफरचंदांची संख्या यात समचलन आहे. यावरून खालील सारणी पूर्ण करा. इथं आपल्याला समचलन आहे दिलेलं आहे आणि समचलन म्हणजे त्यांचे गुणोत्तर स्थिर असतं. सगळीकडे सगळ्या संख्यांचं गुणोत्तर हे सारखंच असतं. स्थिर असतं म्हणजे सारखंच असतं. तर आता इथं एका सफरचंदाची किंमत किती दिली आहे, 8 रुपये. 4 सफरचंदांची किंमत 32 रुपये. म्हणजे एकाला 8ने गुणलं तर 8 झाले, 4ला 8ने गुणलं 32 झाले. 4 8 32. म्हणजे इथं आपल्याला कोणत्या संख्येला 8ने गुणल्यावरती 56 येणार आहे असा सुद्धा विचार आपण करू शकतो. किंवा 32ला 4ने भागलं तर 8 येतात. 8ला पण आपण इथं 8ला 8ने भागलं तर 1 येतात. म्हणजे इथं प्रत्येक ठिकाणी 8ने भागायचं आहे. म्हणजे तुम्ही 56ला जर 8ने भागलं तर 8 7 56 म्हणजे इथं 7. आणि आता बघा, 7 गुणिले 8 56, 7 8 56. म्हणजे खालची जर तुम्हाला किंमत काढायची असेल, म्हणजे सफरचंदाची किंमत काढायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, आपल्याला 8ने गुणावं लागेल. सफरचंदांच्या संख्येला 8ने गुणावं लागेल, कारण एका सफरचंदाची किंमत 8 रुपये आहे. आता इथे सफरचंदांची संख्या आहे 12 आणि एका सफरचंदाची किंमत 8 रुपये म्हणजे 12 8 96. म्हणजे इथं 8 भागिले किंवा 1 भागिले 8, 4 भागिले 32 काय येणार आहे, 1/8च येणार आहे. 7 भागिले 56 1/8, 12 भागिले 96 1/8. आता 160 आपल्याला सफरचंदांची किंमत दिलेली आहे आणि किती सफरचंदांसाठी ती किंमत आहे ते काढायचं आहे. म्हणजे इथं आपल्याला 160ला 8ने भागावं लागेल. 8 दुणे 16, 20 सफरचंदांची किंमत येते 160 रुपये. म्हणजे सारणी असेल त्यावेळेस तुम्ही इथे तोंडीसुद्धा सोडवू शकता. प्रत्येक गणित चलनाचं समीकरण वापरून सोडवलं तरी चालतं, परंतु तुम्ही त्या तोंडीसुद्धा सोडवू शकता. आता आपल्याला समीकरण वापरून कसं सोडवायचं आहे ते प्रश्न तिसऱ्यामध्ये आपण बघूया. जर M समचलन N आणि M बरोबर 154 असताना N बरोबर 7 आहे, तर N बरोबर 14 असताना Mची किंमत काढा. इथं आपल्याला दिलेलं आहे M समचलन N. चलनाचे समीकरण काय येणार, M बरोबर KN. लिहिताना याप्रमाणेच लिहायचं आहे. M बरोबर इथल्या संख्येला K ने गुणायचं, KN. हे आहे चलनाचे समीकरण. आता इथं आपण किमती ठेवूया. M बरोबर किती आहे, 154 बरोबर KNचा अर्थ आहे K गुणिले N. N बरोबर 7. आता 154 भागिले 7 बरोबर K. 7 1 7, 7 दुणे 14, 1 उरला, पुन्हा 7 दुणे 14 म्हणजे 22. K बरोबर 22. आता Kची किंमत आपल्याला मिळालेली आहे, ती या समीकरणात ठेवायची आहे. म्हणजे
एम बरोबर केची किंमत 22n हे झालं चलनाचं समीकरण. आणि मग आता पुढचं आपल्याला दिलेलं आहे की एन बरोबर 14 असताना एमची किंमत काढा. मग एमची किंमत काढायची ते तसंच ठेवलं, बरोबर 22 गुणिले एनची किंमत 14 गुणिले 14. मग एम बरोबर 22 गुणिले 14, 14 दुणे 28, 8 ह्याच्याले 2, 14 दुणे 28 आणि 2 30, 308 म्हणजे एमची किंमत आहे 308. पुढचं गणित घेऊया. एन हे एमशी समचलनात आहे, तर पुढील सारणी पूर्ण करा. एम आणि एन समचलनात आहे हे आपल्याला दिलेलं आहे, म्हणून 3 एमची किंमत 3 असताना एनची किंमत आहे 12, म्हणजे 3 गुणिले 4 बरोबर 12. बघा तुम्ही याप्रमाणे पण सोडवू शकता. पहिली दुसरी किंमत काढताना आपण काय केलं, 4ने गुणलं, 3 गुणिले 4 बरोबर 12, 5 गुणिले 4 बरोबर 20. म्हणजे इथं आपल्याला काय करावं लागेल, 6.5ला 4ने गुणावं लागेल. मग 6.5 गुणिले 4, 4 पंचे 20, ह्याच्याले 2, 6 चोक 24. चार पंचे 20 ह्याच्याले 2, 6 चोक 24 आणि 2 26. पॉईंट नंतर एक संख्या आहे, इथं आपण एक नंतर पॉईंट दिला म्हणजे 26.0, म्हणजे इथे किती आलं, 26 आलं. आता पुढचं गणित, 28 आपल्याला एनची किंमत दिली आणि एमची किंमत आपल्याला काढायची आहे, तर इथं आपल्याला 4ने भागावं लागेल. आणि इथं बघा 4 हा प्रत्येक ठिकाणी स्थिर आहे, म्हणजे हे मग आता इथली किंमत काढण्यासाठी आपण काय केलं, 12ला जर 3ने भागलं तर 4 येतात. म्हणजे याप्रमाणे इथं आपल्याला, किंवा तुम्ही असाही विचार करू शकता की कोणत्या संख्येला 4ने गुणल्यानंतर 28 येणार आहेत किंवा येतात. 3 गुणिले 4 12, 5 गुणिले 4 20, 6.5ला 4ने गुणलं तर 26. म्हणजे कोणत्या संख्येला 4ने गुणल्यानंतर 28 येतील, तर 7ला, 7 चोक 28, किंवा तुम्ही 28ला 4ने भागलं तरी उत्तर तुम्हाला तेच मिळणार आहे, 7, 7 चोक 28. आता पुन्हा इथं 1.25 आहे, किंमत दिली आपल्याला एमची आणि काढायची आहे एनची, तर याला 4ने आपल्याला गुणायचं आहे. मग 1.25 गुणिले 4, 4 पंचे 20, ह्याच्या 2, 4 दुणे 8 आणि 2 10, ह्याचा 1, 4 1 4 आणि 1 5. पॉईंट नंतर 2 संख्या आहे बघा, 1 2, आपण इकडून 1 2 सोडून पॉईंट दिला म्हणजे इथे किती आले, 5 आले. याप्रमाणे अशा प्रकारची कोणतीही सारणी तुम्हाला विचारली तर ती सोडवा. प्रश्न 5वा घेऊया. y हे xच्या वर्गमुळाच्या समचलनात बदलते आणि जेव्हा x बरोबर 16 तेव्हा y बरोबर 24, तर चलनाचा स्थिरांक काढा व चलनाचे समीकरण लिहा. आता इथं y हे xच्या वर्गमुळाच्या, y हे xच्या वर्गमुळाच्या समचलनात बदलते. y समचलन एक्सचे वर्गमूळ, एक्सच्या वर्गमुळाशी. मग चलनाचं समीकरण काय येणार, y बरोबर k वर्गमुळात x. आता दिलेल्या ज्या किमती आहेत त्या काय आहेत बघा, x बरोबर 16,
आणि y बरोबर 24. आता ह्या किमती आपल्याला या समीकरणात ठेवायच्या आहेत. y बरोबर 24 बरोबर k आणि xची किंमत वर्गमुळात xची किंमत किती आहे 16. 24 बरोबर k गुणिले 16चं वर्गमूळ आपल्याला काढता येतं आहे. 16चं वर्गमूळ आहे 4, कारण 4चा वर्ग 16 म्हणून 16चं वर्गमूळ 4. आता आपल्याला केची किंमत काढायची आहे, म्हणून के आहे तसाच उजव्या बाजूला आणि हा 4 गुणिले आहे तो इकडे त्यांना भागिले होणार आहे, म्हणून 24/4 बरोबर के. भाग दिला आपण 4 1 4 4 सक 24 म्हणजे के बरोबर 6. चलनाचा स्थिरांक काय आला, कारण आपले 2 प्रश्न आहे. चलनाचा स्थिरांक काढा व चलनाचे समीकरण लिहा. म्हणून चलनाचा स्थिरांक आहे 6. चलनाचे समीकरण. चलनाचे समीकरण. आता हे चलनाचे समीकरण आहे. यात फक्त केची किंमत ठेवून आपल्याला समीकरण लिहायचं. चलनाचे समीकरण बरोबर y बरोबर केची किंमत किती आली 6 वर्गमुळात x. याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं आहे. पुढचं उदाहरण. सोयाबीनचे पीक काढण्यासाठी 4 मजुरांना 1000 रुपये मजुरी द्यावी लागते. जर मजुरीची रक्कम आणि मजुरांची संख्या समचलनात असतील तर 17 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल. आता याच्यामध्ये काय काय माहिती दिली आहे ती आधी आपण लिहून घेऊया. मजूर आणि मजुरी. मग इथे आपल्याला x मानून घ्यावं लागेल. मजुरांची संख्या. तर मजुरांची संख्या आपण x मानू. मजुरांची संख्या x व मजुरांची मजुरी y मानू. आता मजुरीची रक्कम आणि मजुरांची संख्या याच्यामध्ये समचलन आहे. मजुरांची संख्या x व मजुरीची रक्कम आपण y मानलेली आहे आणि मजुरीची रक्कम आणि मजुरांची संख्या समचलनात असतील तर म्हणजे समचलनात आहेत, म्हणून y मजुरांची मजुरी आपण y मानलेली आहे, म्हणून y समचलन x y बरोबर kx हे चलनाचे समीकरण आहे. मग आता आपल्याला दिलेलं काय आहे बघा. 4 मजुरांना 1000 रुपये मजुरी आहे, म्हणजे x बरोबर 4, कारण मजुरांची संख्या आपण x मानली, मजुरी y मानलेली आहे, म्हणून x बरोबर 4 y बरोबर 1000. मग इथे किंमत ठेवली आपण. या समीकरणामध्ये किंमत ठेवायची आहे. y ची किंमत आपण 1000 ठेवली बरोबर k गुणिले 4. हा 4 इकडे त्यांना भागिले होणार आहे, म्हणून 1000 भागिले 4 बरोबर k. 4ने आपण भाग दिला, 4 दुणे 8, 10मधनं 8 गेले 2 उरले, 0 घेतला 20 झाले, 4 पंचे 20, 0 म्हणजे k बरोबर 250 हा चलनाचा स्थिरांक आहे. पुढचं आपल्याला विचारलेलं आहे तर 17 मजुरांना किती मजुरी लागेल. म्हणजे मजुरांची संख्या आपल्याला दिलेली आहे, मजुरांची संख्या आपण मानलेली आहे x, ती आहे 17 आणि y आपल्याला काढायचं आहे, म्हणून x बरोबर 17 आणि y बरोबर आपल्याला किंमत काढायची आहे. मग आता पुन्हा चलनाचं समीकरण लिहायचं आहे. y बरोबर kx. xची किंमत, आता y ची किंमत आपल्याला काढायची आहे, तो आहे तसाच लिहा. k ची किंमत आपण काढली आहे 250 गुणिले xची किंमत किती आहे 17. मग y बरोबर 17 0 0 डायरेक्ट 17ने गुणा,
पाडापाठ असेल तर आपण सहज 17ने गुणू शकतो. 17 पाचा 85, ही 5 हातच्या आले 8, 17 दुणे 34, 34 आणि 8 42. 4250 रुपये. हे रुपये आहे, रुपयाचं चिन्ह. इथे उत्तर लिहा. 17 मजुरांना रुपये 4250 मजुरी द्यावी लागेल. अशा पद्धतीने ही समचलनाची उदाहरणं सोडवायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.